पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला एक झाड पाहायला मिळेल। ते झाड कोण आहे तुम्हाला माहितीये का? ते आहे संत कान्होपात्रा। मंगळवेढे गावात श्यामा नावाच्या एका वेश्याला सुंदर मुलगी झाली। तिचं नाव ठेवण्यात आलं कान्होपात्रा। ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होती। त्याचसोबत ती छान नृत्य देखील करायची। वेश्याची मुलगी असल्यामुळे आणि दिसायला सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे काही दुष्ट लोक तिचा छळ करून तिचा उपहास करण्याचा प्रयत्न करत असत। पण तिची बालमैत्रीण हौसा जेव्हा विठ्ठलाची पूजा करायची तेव्हा कान्होपात्रा देखील विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तिच्यासोबत मग्न होऊन जायची। एकदा काही वारकरी पंढरपूरला वारीसाठी निघाले होते। तेव्हा कान्होपात्राने त्यांना विचारले की मी एका वेश्याची मुलगी आहे, भगवान विठ्ठल माझा स्वीकार करतील का? तेव्हा वारकरी म्हणाले की भगवंतासाठी कोणी उच्च नीच नाही, ते प्रत्येकाला आपल्या पदरी घेतात। त्यानंतर कान्होपात्रा पंढरपुरात आली व पंढरपुरात आल्यानंतर ती हरिनामात इतकी मग्न झाली की ती अभंगाची रचना करू लागली। पण बिदरच्या मुघल बादशांनी त्याच्या सैनिकांना पाठवून कान्होपात्राला कैद करून आणण्यास सांगितले, जेणेकरून तो तिला त्याच्या दरबारात नृतिका म्हणून सादर करेल। पण सैनिक तिला पकडायला आले आहेत ही गोष्ट कान्होपात्राला कळताच तिने स्वतःला मंदिराच्या गर्भगृहात बंद करून घेतले। असं म्हणतात संत कान्होपात्रा जी आत गेली ती बाहेर आलीच नाही। सगळीकडे विजा कडकडू लागल्या व चंद्रभागेला पूर आला। हे पाहून सैनिक पळून गेले। संत कान्होपात्रा विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवून गाऊ लागली, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे। आणि असं म्हणतात संत कान्होपात्राचा आत्मा विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाला। आजही तुम्हाला पंढरपुरात संत कान्होपात्राची समाधी पाहायला मिळेल, ज्यावर एक सुंदर झाड देखील उगवले आहे। विचार करा मित्रांनो, आपल्या पंढरपूरचा कैवारी किती मायाळू आहे, जो आपल्या भक्ताला कधीच एकटा सोडत नाही व त्याच्या प्रत्येक हाकेला तो धावून येतो।